नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. गोदावरीच्या काठावर शहर बसलेलं आहे. गोदावरीला येऊन मिळणारे अनेक नाले, दुर्दैवानं अनेक नाल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे. परंतु ज्यांना बीएससीच्या योजनेमध्ये घरं मिळाली नाहीत, दलित आणि दुबळे गरीब माणसं आहेत, ते अनेक त्या नाल्यांच्या काठावर, नदीच्या काठावर राहतात आणि अशा वेळेस त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं. जे काही त्यांचं साहित्य होतं त्या सर्व साहित्याची नासधूस झाली, अन्नधान्य त्यांच्याकडे नाही. आणि अशा वेळेस नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं एक मदतीचा आधार 5 दिवसाचा सुद्धा शिवसेनेच्या वतीनं माननीय शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आज नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वत्र वाटप करतो. सरकारकडे एवढीच मागणी आहे की तातडीनं पंचनामे सुरू झाले पाहिजे. शेतकरी जे पूरग्रस्त आहेत, ते शेतकरी आहेत, ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यांना ताबडतोब आधार मिळाला पाहिजे, त्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. त्या संदर्भामध्ये शासनाकडे माझी मागणी. धर्माबाद असेल, नायगाव असेल आणि गोदावरीचा काठ असेल, असना असेल, लेंडी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक आमदार तिथं जाऊन तिथे फिरत आहेत आणि परवा सर्व आमदार मंत्र्यांना भेटणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि जे काही पूरग्रस्त आहेत, मागे वर्षी पण पूर आला होता, त्यांचे पंचनामे केले, पण असे हजारो लोक नांदेड शहरामध्ये त्यांना भरपाई मिळाली नाही. तातडीनं भरपाई दिली, खऱ्या अर्थानं त्यांच्या संसाराला आधार लागतो. विम्याच्या संदर्भामध्ये नांदेड त्यांना विनंती केली की तातडीनं आपण बैठक घेऊन तातडीनं विमा देता येईल, त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. या आठवड्यामध्ये निश्चित विम्याच्या संदर्भामध्ये बैठक लावून मागणी केली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.